दापुरी खुर्द, वाघी खुर्द, गोवर्धन, वसारी, तिवळी आणि परिसरातील शेतशिवारात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. सध्या खरीप हंगामात सोयाबीन, तूर, हळद, पालेभाज्या तसेच फळबागांची पिके शेतात जोमात उभी असतानाच नीलगाय, रानडुक्कर, हरिण यांसारख्या वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नीलगायींचे मोठे कळप शेतात घुसून एकाच रात्रीत अनेक एकरांतील पिके फस्त करत आहेत, तर रानडुकरे पिके उकरून टाकत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. शेतीचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना पिकांचे होणारे हे नुकसान शेतकऱ्यांची कंबर मोडणारे ठरत आहे. शासनाकडून शेतांना तार कुंपण देण्यासाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अनेक शेतकरी आजही या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे वन विभागाने केवळ कागदी नुकसान भरपाई देण्यापुरते मर्यादित न राहता सौर कुंपण, तार कुंपण यांसारख्या प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याशिवाय अभयारण्यांमध्ये वन्य प्राण्यांसाठी पुरेसा चारा आणि पाण्याची सोय करण्यात यावी, जेणेकरून त्यांचा शेतशिवारांकडे येणारा ओढा कमी होईल. तसेच नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना वेळेवर भरपाई द्यावी अशीही मागणी होत आहे. वन विभाग आणि शासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.